तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकाच हॉटेलात मुक्कामी होते आणि या नेत्यांच्या मुक्कामानंतर एक जोरदार चर्चा सुरू झाली। संभाजीनगरमध्ये अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते आणि या तीनही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची चर्चा रंगली। मात्र अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं म्हणत अनिल देशमुखांकडून या चर्चांना पूर्णविराम दिला गेला। इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांना आपण कधीही भेटू शकत नाही, आपली त्यांना भेटण्याची इच्छा नाही असंही देशमुख म्हणाले। नाही मी तर रात्री उशीर आलो 12 वाजता। असं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सोडून आमची कोणाची भेट नाही आणि होऊ शकत नाही। उदय सामंतांनी मान्य केलं तुमची भेट झाली, हे भेटले ना, आता हे इथंच भेटले लॉबीमध्ये। नाही नाही बरेच लोक भेटले, एक खाली करा रे, बरेच लोक भेटले असं म्हणताय, झाली नाही का? आमचे उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे भेटले, काँग्रेसचे भेटले, राष्ट्रवादीचे भेटले आणि आमची लढाई चालू आहे त्यांच्याशी जोरात आणि महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार पाहूया। भेटीगाठीची शक्यता नाही 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 तुम्ही असं म्हणाले तुम्ही सगळ्यांना भेटेल, फडणवीसांना मला कदापि भेटणार नाही काय? फडणवीसांची भेट झाली देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांची भेट कसं काय? एकदम नाही, मला त्यांचा भेटायचा प्रश्नच येत नाही। म्हणजे योगायोग होता की एकाच सर अरे आता हॉटेल एवढं मोठं आहे तर 300 रुपये हॉटेलमध्ये आता कोणी जाऊ शकते? रात्री एका आजी मंत्री, गृहमंत्री आणि माजी मंत्र्यांची भेट झालेली, काय चर्चा? नाही, कोणाची भेट नाही। फक्त उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते भेटले, शिवसेनेचे आपले काँग्रेसचे नेते भेटलेत आणि राष्ट्रवादीचे नेते भेटलेत। थोडा एक प्रश्न असा की काल पवार साहेबांनी जे म्हणलं बाकी केलं की निवडणुकीनंतर 2024च्या निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होत आहेत, त्यानंतर बऱ्याच चर्चा सुरू झाल्या। असं आहे, पवार साहेबांनी व्यापक दृष्टिकोनातून स्टेटमेंट केलं की भारतामध्ये जे छोटे मोठे पक्ष आहेत, आमचा पक्ष मोठा आहे, आमच्या पक्षाचा प्रश्नच येत आहे, पण भारतामध्ये जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते बहुतेक विलीन होतील असं त्यांचं म्हणणं आहे। असं आहे की अनेक पक्ष, अनेक राज्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत, त्याबद्दल ते बोललेत। राष्ट्रवादीबद्दल बोलले नाहीत किंवा शिवसेनेबद्दल बोलायचा प्रश्न येत नाही, पण ते असे बोलले तर त्याचा बोलण्याचा एक प्रयास करण्यात येत आहे, त्याची अतिशय चुकीचं आहे। राष्ट्रवादीची ताकद तुम्हाला माहीत आहे, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 10 पैकी 9 खासदार निवडून येतील। अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही असं स्पष्टपणे म्हणताय का की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचं काँग्रेसमध्ये कधीच विलिनीकरण होणार नाही? विलिनीकरणाची शक्यता बिलकुल नाही आहे। पवार साहेबांनी ती मी सांगितलं की त्यांनी जे भारतामध्ये अनेक राज्यामध्ये जे छोटे मोठे गट आहेत ते गट बहुतेक सामील होतील असं त्यांचं वक्तव्य होतं। राष्ट्रवादीबद्दल बोलायचं असतं तर स्पष्ट बोलले असते ते, आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते आहे महाराष्ट्रामध्ये, अशा या परिस्थितीमध्ये आमचं अस्तित्व स्वतंत्र राहणार आहे हे दिसतच आहे। विरोधक असं म्हणताय की तुमचं अस्तित्व म्हणजे शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे गटाचं, शरद पवार यांचं राष्ट्रवादीचं अस्तित्व आता राहिलेलं नाही आणि नाही, त्यांना हातच कुणाचा नाही म्हणून त्या हाताचा आधार घ्यावा लागतो। लोकसभेची निवडणूक 4 जूनला त्याची निकाल येणार आहे। महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे। लिहून घ्या माझी आजची तारीख, आजची वेळ। महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे। भारतीय जनता पार्टीचा धुव्वा उडणार आहे। अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट, या तिन्ही गटाचा धुव्वा उडणार आहे। आजची तारीख लिहून ठेवा, वेळ लिहून ठेवा आणि 5 तारखेला मला फोन करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।